एक महत्व सभापती महोदय, मी सुरुवातीलाच माननीय मंत्री महोदयांचं अभिनंदन करतो. त्यांनी फार विषय संवेदनशीलतेने घेतला. सभापती महोदय, महाराष्ट्रामध्ये एकूण 417 रक्तपेढ्या आहेत. WHO प्रमाणे लोकसंख्येच्या 1% रक्त त्या राज्याला लागतं. आपल्या इथे 24 लाख युनिट रक्त संकलन होतं आणि महाराष्ट्राला लागतं 13-13.5 कोटी. सभापती महोदय, 10 लाख रक्त बॉटल्स बाहेरच्या राज्यात महाराष्ट्रातनं जातं. आता असं असताना सुद्धा 150 रक्तपेढ्यांना परवानग्याचा घाट आपल्या इथे घातला जातो अशी चर्चा आहे. जर 417 आहेत, WHO प्रमाणे जर आपल्या इथे 24 लाख युनिट ऑलरेडी असताना 13 कोटीचीच आवश्यकता आहे, तर मग एक्स्ट्रा रक्तपेढ्यांची असण्याची आवश्यकता काय? आणि तसं जर असेल तर या विषयामध्ये मंत्री महोदय आपण काय विचार करतोय सांगा. एक मिनिट. देशात आपल्या राज्यात रक्तपेढ्या योग्य रीतीने चालवल्या जातात. रुग्णांना मग दुर्धर आजार असतील, ज्यांना जसं थॅलेसेमिया असेल, सिकल सेल अनिमिया असेल, त्यांना आपण मोफत रक्तपुरवठा करतो. आणि त्यामुळे 417 आपल्याकडे रक्तपेढ्या राज्यामध्ये चांगल्या पद्धतीने कार्यान्वित आहेत. आणि नवीन 150ला जी मंजुरीचा घाट घातला जातो आहे असं सन्मान्य सदस्यांनी सांगितलं, पण तशी कुठलीही परिस्थिती या ठिकाणी नाही किंवा कुठल्याही विचाराधीन नाही. नाईक मॅडम.